बाळांनो, प्रॅक्टिस सेट 1.4 मधला व्यवस्थित प्रश्न बघायचा. प्रश्न पहिला घेतलेला आहे. पहिल्यांदा गणित घेऊया. 2/x - 3/y = 15 and 8/x 5/y = 77. प्रत्येकाला 1 न गुण्या बाळा. 2 × 1/x 3 × 1/y = 15. 8 × 1/x 5/1/y = 77. 2 पुढे घ्या. 2 × 1/x 3 × 1/y = 50. 2 3 पुढे घेतलेलं आहे. त्या पद्धतीनेच इथं घ्या. 1 × 1/x 5 × 1/y = 77. Let 1/x = a and 1/y = b घेतलं. आता इक्वेशन काय तयार होईल? 2a - 3b = 15. इक्वेशन नंबर 1. 8a + 5b = 77. इक्वेशन नंबर 2. बाळांनो, आता आपण ग्रॅमर्स पद्धतीनं जायचं का? इथं 8 आहे, इथं 4 न गुणलं तर चालतंय बाळांनो. म्हणजे एका बाजूला फक्त गुण्या. इक्वेशन 1/4. 4 in bracket 2a - 3b = 15. 8a 3 चौक 12 आणि 15 चौक 60 नंबर 3. 8 बाळांनो, आता इथं प्लस आहे, इथं आता मायनस करायला पाहिजे. इथं आपण काय करूया? -4 न गुणूया. मायनस 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 प्लस आणि इथं काय होणार? मायनस. म्हणजे -8a ला +8a गेला. ॲडिंग 2 and 3. 8a + 5b = 77. -8a + 12b = -60. ॲडिंग केलेलं आहे. ह्या टर्मला हा टर्म प्लसला मायनस गेला. 17b = प्लस b = 17/17 आणि b = 1. बीची किंमत किती आली बाळांनो? 1 आली. आता आलेली किंमत लहान इक्वेशन कोणतं आहे बघायचं. जास्त पण मोठ्या इक्वेशनच्या नादाला जास्त लागायचं नाही. लहान आहे 2a 3b 15. बरं थांबा 1 मिनिट. 1 मध्ये किंमत भरायची बा. 2a - 3b = 15. हे इक्वेशन मी इथं लिहून घेतलं. Put b = 1 in equation 1. 2a - 3b = 15. आता बीची किंमत इथं भरायची. 2a - 3 × b 1 = 15
2a minus 3 is equal to 15. 2a is equal to 15 plus 3. 2a is equal to 18 आलं बाळांनो. a is equal to 18/2 आणि a is equal to 9. आता आपण मागे किंमत कोणती घेतलेली होती? 1/x 1/x 1/y. One upon x is equal to a and 1 upon y is equal to b. 1 upon x is equal to h किंमत 9/1. 1 upon y is equal to b. b ची किंमत किती आहे? 1. b ची किंमत 1 आलेली आहे बघा. 1/1 मी ना बाय इन्व्हर्टेंड x is equal to 1/9. x is equal to 1/9. Y is equal to 1. y is equal to 1. आता 1/9 and 1 उत्तर आहे का बघूया आपण. पहिल्यांदा उत्तर बघून येऊया बाळांनो. 1/9 and y is equal to 1. प्रश्न लिहून घेतला. 1 न गुणलं किंवा तुम्ही डायरेक्ट उत्तर काढायला गेला तर चालतं. मी एक पायरी वाढवलेलं आहे, तिथं 2 गुणिले 1 केलं. पुढल्या पायरीला ही स्टेप्स केलेले आहे. पुन्हा लेट 1/x. आता यम आणि एन घेतलं. मी झालेल्या गणितात ए बी घेतलं. तुम्ही पी क्यू घेतलं तरी सुद्धा चालेल. इक्वेशन 2 आहे तर 8 आहे. -4 न गुणलं 17 जाऊन भागले 1 आलं. इक्वेशन नंबर 1 मध्येच किंमत भरली. लहान इक्वेशन असेल त्यात किंमत भरायची. नको त्या मोठ्या इक्वेशनच्या नादाला जास्तीत जास्त लागायचं नाही. लहान इक्वेशन घेतलं, यांची किंमत भरली. 3 × 1 = 3. 3 वजाचं अधिक झालं. 18ला 2 न भागलं 9 आलं. आणि आलेली किंमत रिसबस्टिट्युटिंग द व्हॅल्यू ऑफ m इज इक्वल टू 9, n इज इक्वल टू 1. 1/x m, 1/y ला n, n ची किंमत m ची किंमत बाय इन्व्हर्टेंडो इक्वेशन.